जेवले ना वाटतं. आवाज यायचा आहे. वाजव कवा तरी वाजव. तू शेलशील. आगामी सामना कडू कुटुंब वर्सेस भोईर कुटुंब. कडू कुटुंब कर्णधार रंजन कडू आणि भोईर कुटुंब चा कर्णधार साई भोईर. दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचंय या इनिंग संपल्यानंतर. चालू असलेला सामना तांडेल कुटुंब कांचन तांडेल आणि तांडेल कुटुंब अलंकार तांडेल. संघाच्या संख्या 12 वर. पहिला चेंडू निर्धाव काढला होता. चेंडू काय समजला होता. धीरज याला आणि 2 चेंडूवर 2 चौका ठोकतोय. 8. सॉरी कांचन तांडेल, चुकी झाली असेल. संघाच्या संख्या 8 वर. बघूया पुढचा चेंडू टाकण्यात तयार. आता मात्र सुंदर चेंडू मारायचा. धीरज याला चेंडू काही बॅटच्या पटाला नाही सोडा. लो फिटर्स वगैरे चेंडू होता. चेंडू सीमारेषा पार करायचा होता. धीरज याला चेंडू काही बॅटच्या पटाला नाही. निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी. तू शेत तर मी सव्वा शेत असा समजून देतोय कांचन तांडेल धीरज याला. आणि सुंदर चेंडू त्याने खेळून काढला. तिथे शतशत चेंडू मागे एकदा पूर्ण केले आणि बघता बघता हा चौकार. आणि या चौकाराने संघाला पोचवलं 12 वर. वाजव. सुंदर गोंधळी पाहायला मिळते कांचन तांडेल याच्याकडनं. 3 चौकाराच्या सहाय्याने खेळतोय धीरज तांडेल. बघूया पुढचा चेंडू टाकण्यात तयार. धीरज याला सुंदर चेंडू आणि बाद. आणि LBW बाद होतोय. धीरज बाद होतोय. वैयक्तिक 12 धाव संख्या काढून बाद होतोय. पहिला षटक चालू असताना संघाची संख्या 12 वर. एक गडी बाद 12. आता मात्र नवीन फलंदाज. बॅट घे बाबा. ओमकार तांडेल एवढा खेळतोस नाही तो बॅट इंतस. होंडो. नवीन फलंदाज वनडाऊनच्या रूपाने येतोय. एक स्टायलिश फलंदाज ओंकार तांडेल. होंडा. सात चेंडूंचा खेळ संपल्यानंतर संघाच्या 12 वर. एक गडी बाद 12. पॉवर प्लेचं शतक. बघूया संपल्यानंतर संघाच्या 12 वर. धीरज बाद झाला. धीरजची जागा बघून करण्यासाठी येतो नवीन फलंदाज ओंकार तांडेल. नवीन गोलंदाज तांडेल कुटुंब कांचन तांडेल याच्याकडनं. बघूया नवीन गोलंदाज. एक स्टायलिश गोलंदाज. एक डावखोरा गोलंदाज भूषण तांडेल. मुंबई एक्सप्रेस. कामाला सुट्टी घेतलेली दिसते या भूषण तांडेल याने. बघूया सुट्टी आहे का. बघूया पहिला चेंडू भूषणाच्या कोर्टातला. याच्या हातोडला पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार. एक डावखोरा गोलंदाज एक भूषण तांडेल. बघूया याच्याकडून अपेक्षा असतील संघाला. समोर फलंदाज अलंकार तांडेल. एक उंच पुरा असा हा फलंदाज. ताकदवर फलंदाज. लांब लचक षटकार मारण्याचा प्रयत्न असतो. या ठोकू शकतो अलंकार तांडेल. तोच अलंकार तांडेल. समोर गोलंदाज भूषण तांडेल. भूषण टू अलंकार. बघूया कोण यशस्वी ठरतोय. पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार भूषण तांडेल. खेळण्यासाठी तयार अलंकार तांडेल. संघाच्या 12 वर. पहिला चेंडू सोडून दिला. पंचांचा व्हाईटचा इशारा. आवडतो धातबस. संघाच्या 13 वर. एक गडी बाद 13. बघूया पुढचा चेंडू भूषण तांडेल. संघाच्या 13 वर. अलंकार तांडेल याला एका साईडला अलंकार तांडेल तर एका साईडला भूषण तांडेल. आणि पंचांचा पुन्हा एकदा व्हाईटचा इशारा. धावाद्वारे संघाच्या 14 वर. एक गडी बाद. चालू असलेला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी तांडेल कुटुंब कांचन तांडेल विरुद्ध तांडेल कुटुंब अलंकार तांडेल. या पुढचा चेंडू झेलू नाही शक्य राहते. शतशत चेंडू मागे आणि झेल सोडतोय. अलंकार तांडेल याचा झेल सोडतोय. पूर्णपणे भाग धरू शकतोय हा झेल. कारण अलंकार तांडेल असा फलंदाज आहे. षटकार चौकारांची मशीन अलंकार तांडेल याचा झेल सोडला गेला. हा जीवनात भाग तोडू शकतोय. गोलंदाज भूषण तांडेल. शतकाची काही साथ भेटत नाही या भूषण तांडेल ना.
पुढचा चेंडू टाकण्याची तयार, भूषण तांडेल खेळण्याची तयार, अलंकार तांडेल. पुन्हा एकदा सुंदर चेंडू त्यातून खेळून काढला ते शतशत चेंडू मागे. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, 2 धाव पूर्ण केले, 2 धावा करू शकते, 2 धावाने संघाची संख्या 18 वर. भूषण तांडेल टाकण्यात तयार, सुंदर गोलंदाजी करतोय, अजूनपर्यंत सुंदर गोलंदाजी करतोय. अलंकार तांडेल यांना रोखून ठेवलं या भूषण तांडेल याने. पुढचा चेंडू भूषण याचा आणि हा षटकार, झेल सोडल्यानंतर हा षटकार, या षटकाराने संघाला पोहोचवलं 24. एक गाडी बाद, दुसऱ्या अटक चालू असताना संघाचा 24 वर. वाजव बोलो, झोपलास कर ए रावटिया. थँक्यू डीजे. अगदी पुढचा चेंडू टाकण्यात तयार, पूर्णपणे शॉर्टसेस वगैरे चेंडू होता, चेंडू खेळायचा होता अलंकार तांडेलला आणि स्टेशन चेंडू सापडताना एक धाव पूर्ण केली. बॅट कट बॅटेला लागून गेला होता चेंडू आणि एक धाव करू शकत नाही दोन्ही फलंदाज. एक धावने संघाच्या 25 वर. कडू कुटुंब कर्णधार रंजन कडू वर्सेस भोईर कुटुंब कर्णधार साई भोईर. दोन्ही संघांनी आपली उपस्थिती दाखवायची आहे. अजूनपर्यंत 2 चेंडू शिल्लक आहे. दुसऱ्या षटकातले भूषण तांडेल याचे खेळाडू तयार. एक फलंदाज ओमकार तांडेल. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय हा ओमकार तांडेल. भूषण तांडेलच्या गोलंदाजी समोर आणि सुंदर चेंडू मारायचा होता ओमकार तांडेलला. चेंडू मला वाटतं सीमारेषा पार करायचा होता, परंतु चेंडू काही बॅटच्या पेटून निसता काय आला नाही ओमकार तांडेलचे आणि निर्धाव चेंडू संघाच्या 25 वर. अजून पण 13 धाव संख्या दिलेला आहे. शेवटचा चेंडू टाकण्यात तयार भूषण तांडेल आणि सुंदर चेंडू नवीन खेळून काय सुंदर शतरक्षण पाहायला मिळतंय. शतरक्षण नितेश तांडेल यांच्याकडनं सुंदर शतरक्षण. कडू कुटुंब आणि 12 चेंडू कडू कुटुंब आणि भोईर कुटुंब या षटकानंतर आपली नाणेफेकी होईल. दोन्ही संघांनी इथे हजर राहायचंय. 12 चेंडूचा खेळ संपल्यानंतर संघाला पोहोचवलं 25 वर. सुंदर सरासरीची गोलंदाजी पाहायला मिळते या भूषण तांडेल यांच्या धीर झेल पकडला असता अलंकार तांडेल याचा तर थोडं काहीतरी पाहायला मिळालं असतं, परंतु झेल सोडला गेला आणि त्याच्यानंतर षटकार ठोकले आणि संघाच्या दसंख्या 25 वर. 12 चेंडूचा खेळ संपल्यानंतर डीजे वाजव. धन्यवाद डीजे. कर्णधार इथे कडू फॅमिलीचा आलेला आहे कल्पेश कडू. भोईर संघाचा कर्णधार, भोईर संघाचा कर्णधार इमेज भोईर आला. कर्णधार शेवटचा अंतिम कॅमेरामॅन आहे. अखेरचं निर्वाणी शतक घेऊन येतोय विजय. गोलंदाज विजय, त्यात अजय, त्याच्या समोर फलंदाज अलंकार तांडेल. झेल होण्याची शक्यता तिथं शतरक्षण कुठलाही प्रयत्न केला नव्हता. पहिला जर धावला असता झेल टिपता आली असती, परंतु 2 धावा काही रोखू शकत नाही. दोन्ही फलंदाज प्रयत्न केला असता तर यशस्वी ठरला असता, परंतु साई भोईर कर्णधार या षटकाच्या अगोदर यायचे आहे. या षटकाच्या संपण्याच्या अगोदर यायचं नाणेफेकीसाठी, नाही तर पॅनेडला सावध राहावं लागेल. 2 धावा काही रोखू शकत नाही. 2 धावाने संघाच्या 27 वर. बघूया पुढचा चेंडू अजय याचा आणि पुढे येऊन खेळतात सुंदर आणि परंतु चौकार कचा शतरक्षण पाहायला मिळतंय भूपेंद्र याच्याकडनं आणि हा चौकाने संघाला पोचवला 31 वर. 31 लॉस ऑफ 1 विकेट. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट या वेबसाईट वर ही स्पर्धा लाईव्ह चालू आहे. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट MTC. कंपल्सरी बोलायचं आहे. कर्णधार, दोन्ही कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे. या स्पर्धेबद्दल आपलं बघूया पुढचा चेंडू टाकण्याची तयार सर्वांना सांगायचं आहे. अलंकार तांड्या सुंदर फलंदाजी तिथं शतरक्षण रॉकी प्रयत्न केला होता. सुंदर शतरक्षण पाहायला मिळते रॉकी याच्याकडनं, परंतु 2 धावा पूर्ण केले. 3ऱ्या धावाचा प्रयत्न, 3 धावा पूर्ण केले. 4थ्या धावाचा प्रयत्न आणि 4 धावा पूर्ण करत दोन्ही फलंदाज ओमकार तांडेल आणि अलंकार
अलंका तांडेल या 4 धावाने संघाला बजवलं 35. एक बाद 35. शेवटचं षटक चालू असताना एक हानामध्ये षटक चालू असताना संघाच्या संख्या 35 वर. संघाच्या संख्या 35 वर. बघूया पुढचा चेंडू अजय याच्या कोट्यातला याच्या हातोटीतला पुढचा चेंडू टाकण्यात तयार. सुंदर गोलंदाजी करतोय अजय. अजूनपर्यंत एक हानामध्ये षटक टाकताना अलंका तांडे समोर असताना आणि षटकार राकेश तांडे यांचं आगमन झालेलं आहे आणि या षटकाराने संघाला पोहोचवलं 41. एक बाद 41. वैयक्तिक 27 धावांना खेळतोय. 8 चेंडू आणि 27 धावांना खेळतोय अलंका तांडेल. झेल सोडली होती अलंका तांडेल पूर्णपणे महाग ठरतोय हा अलंका तांडेल. झेल सोडल्यानंतर 2 षटकार आणि 2 चौकार सायाने खेळतोय अलंका तांडेल. 27 धावांना खेळतोय आणि पुन्हा एकदा फुलटो बघा चेंडू आणि हा बीट षटकार. या षटकाराने संघाला बदलला 47. वाजवणीचे डीजे थँक्यू. अभय दांडे मला वाटतं मागच्या पहिल्या षटकामध्ये झेल सोडला होता त्याचाच पुरेपूर फायदा घेताना अलंका तांडेल लागोपाठ 2 चेंडू 2 षटकार ठोकतोय तर 500 रुपयाचा पारितोषिक यादव साहेब यांच्याकडून. गच्चा शतक पाहायला मिळते आणि तिसऱ्या धावाचा प्रयत्न बाद होतोय. अलंका तांडेल बाद होतोय आणि आदरणीय माननीय यादव साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा मान आलाय ते अलंका तांडेसाठी. 2 चेंडूवर 2 षटकार ठोकले. अलंका तांडेल मान घेऊन जायचं. अलंका तांडेल नितीश भोईर तिथे जायचं. यानंतरची लढत होते ती म्हणजे कडू कुटुंब लेडी बाय रंजन कडू कर्णधार मला वाटतं कल्पेश कडू इथं हजर आहे आणि विरोधात साई भोईर कुटुंब आणि सन्माननीय विजय माननीय विजयजी नाईक साहेब यांच्या हस्ते अलंकार तांडेलला पारितोषिक आणि सन्माननीय विजय नाईक यांच्या शुभ हस्ते नाणेफेक आणि अलंकार तांडेल मगाशी ज्यांना 500 रुपयाचं पारितोषिक पटकावलं होतं. आणि यानंतरची लढत दोन्ही कॅप्टन्स कल्पेश कडू आणि साई भोईर यानंतरची लढत असणार आहे कडू कुटुंब वर्सेस भोईर कुटुंब. मी विनंती करतोय पहिल्यांदा साई भोईर कर्णधार भोईर कुटुंब आपल्या वैयक्तिक मनोगत काय पहिल्यांदाच ही स्पर्धा 11व्या गावात भरतोय. मी साई भोईर यांच्याकडे माईक सोपवतोय. कुटुंबातर्फे भरवण्यात आलेली ही स्पर्धा अतिशय चांगले प्रोत्साहन मिळते या स्पर्धेसाठी आणि आयोजक निलेश म्हात्रे यांनी चांगलं एकदम धडाकेबाज नियोजन केलेलं आहे. इथं ट्रॉफीज वगैरे देऊन इथं आणि पुढील वर्षी अशाच सारे ही टुर्नामेंट पार पडता यावी यासाठी कुणीतरी पुढे येऊन कुटुंबातर्फे कुणीतरी पुढे येऊन कुठल्या तरी कुटुंबाला मान द्यावा आणि कुटुंबीय टुर्नामेंट पार व्हावी. धन्यवाद. नक्कीच साहेब भोईर यांनी सांगितल्याप्रमाणे जर कोणी कुटुंब जर पुढाकार घेत असेल तर आम्ही त्याची सजला उभी मागे आहोत. दरम्यान सुंदर संकल्पना. प्रत्येक कुटुंबातील एक संघ जवळजवळ मला वाटते 14 संघ या स्पर्धेत सहभागी आहेत आणि खरोखर असं IPL असं बघतोय किंवा IPL रंगलंय असं कुठेतरी वाटतंय. आणि चांगली संकल्पना चांगल्या संकल्पनेतून चांगलं नियोजन आणि चांगलं नियोजन अथक मेहनतीचा हा एक प्रभाव आहे. आणि या अथक मेहनतीतून जे आयोजक मला वाटतं किती मागच्या वर्षापासून त्यांच्या मनात काहीतरी हेच घोळत होतं पण यावर्षी त्यांनी ते सत्यात उतरून दाखवलंय.
आणि सुंदर संकल्पनेतून सुंदर विचारांचं या स्पर्धा चांगली पार पडेल आणि या पुढच्या वाटचालीसाठी आयोजकांना आणि सर्व क्रिकेट रसिकांना शुभेच्छा. धन्यवाद कल्पेश कडू. आता नाणेफेकी होते. आगामी सामना कडू परिवार वर्सेस भोईर परिवार. भोईर परिवार. नाणेफेकी जिंकतोय भोईर परिवार. कर्णधार साई भोईर. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. संघाची धावसंख्या 49 आणि जिंकण्यासाठी 50 धावांचं लक्ष ठेवलंय ते तांडेल परिवार कर्णधार कांचन दांडेल यांच्या समोर. पहिली जोडी कांचन दांडेल तांडेल कुटुंब कांचन दांडेल याच्या संघाची बघूया. अजय आणि भूपेंद्र. स्ट्राईकला अजय, नॉन स्ट्राईकला तो भूपेंद्र. बघूया पहिला शतक घेऊन येतोय. अभय मला वाटतं पहिल्या षटक टाकलं होतं कांचन दांडेल यांनी. त्याच्या दुसऱ्या चेंडूवर झेल सोडला होता मला वाटतं विजय तांडेल याने आणि त्याचाच पुरेपूर फायदा घेऊन अलंकार दांडेल धडाकेबाज अशी फलंदाजी केली आणि जिंकण्यासाठी 50 धावा ठेवलेल्या. तुम्हाला काय वाटतंय? 18 चेंडू आणि 50 धावा. अभय दांडेल. नक्कीच हातू दांडेल झेल सोडली. झेल सोडल्यानंतर फलंदाज कुठलाही फलंदाज धावा काढू शकतो आणि त्याच पद्धतीचं पाहायला मिळालं आपल्याला या ग्राउंडवर. झेल सोडला होता अलंकार तांडेल जाते पूर्णपणे यशस्वी ठरला होता अलंकार तांडेल आणि पहिला गडी बाद होतोय. अलंकार तांडेल झेल टिपतोय. विजयी बाद होतोय. शंतनु कडू एक जबरदस्त फलंदाज. शंतनु कडू दिसत नाही कुठे. शंतनु कडू धन्यवाद डीजे. यायचंय शंतनु कडू. समोर लक्ष द्यायचंय. हजेरी दाखवायचे शंतनु कडू. पहिल्या चेंडूवर गडी बाद करतो किशोर पाटील. अजून जर येणाऱ्या 5 चेंडूने एक गडी बाद करतोय तर माननीय आदरणीय यादवजी साहेब यांच्याकडून त्यांना 500 रुपये रोख पारितोषिक देण्यात येईल. आपण पहिली चेंडूवर बाद केला विजय याला. सुंदर गोलंदाजी करताना 40+ संघाचा किशोर पाटील एक जबरदस्त गोलंदाज, तेज गोलंदाज, पूर्णपणे अनुभवाचा शिजोरी असलेला हा गोलंदाज किशोर पाटील. गोलंदाजा बोल्यावर पुन्हा एकदा सुंदर चेंडू मारायचा होता. चेंडू काही बॅटच्या पडत आला नाही. कचाल इन्स्ट्रक्शन पाहायला मिळते लहू पाटील याच्याकडनं आणि दुसरा चेंडू निर्धाव करतोय. पहिल्या चेंडूला विकेट मिळाल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव करतोय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी करतोय किशोर पाटील. आता आम्हाला फुलटॉस बघा. चेंडू भिडकावून दिला आणि हा चौकार. जितेश म्हात्रे आणि जितेश तांडेल यांनी जर डाई मारून झेल पकडला तर मंडळाकडून 500 रुपये. चेंडू नितीन तांडेलच्याकडे गेला पाहिजे. चेंडू चला. साजेश तांडेल दिसलाच नाही. सुंदर खेळाडूचा भरणा असलेला हा तांडेल कुटुंब अलंकार तांडेल याचा संघ. सुंदर फलंदाज बघूया. सुंदर शतरक्षण साजेश तांडेल, नितीन तांडेल, अमित तांडेल, जितेश तांडेल पाहायला मिळते आणि झेल टिपतोय ओमकार तांडेल. होंडा दुसरा गडी वाजवतोय. किशोर पाटील यांना 500 रुपये लागू. माननीय आदरणीय यादवजी साहेब. नारळ शाल देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. शंतनु कडू यांचा सत्कार करायचा आहे. नारळ शाल आणि गुच्छ देऊन चले जाओ घर पे जाओ. बघा 50 धावांचा पाठलाग करताना संघटना 4 व 2 गडी बस सुंदर गोलंदाजी
500 रुपये योगेश टेंडे यांच्याकडून. पैशाची लयलूट पाहायला मिळते या संघासाठी. बघूया कशा प्रकारचे शतरक्षण, बघूया झेल टिपतोय का नाही. नितीन तांडेल बघूया पुढचा चेंडू. किशोर पाटील याचा सुंदर चेंडू पूर्णपणे रोखून ठेवले किशोर पाटील याने. तांडेल कुटुंब कांचन तांडेल या संघाला पूर्णपणे रोखून ठेवले किशोर पाटील. प्रवास म्हणजे शतक, रिंगणाचं शतक, एक हानामध्ये शतक, धावा जमवण्याचं शतक असतो, परंतु पूर्णपणे रोखून ठेवलाय संघ क्रमांक 4 वर. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. 2 विकेट आणि फक्त 4 धाव संख्या. 50 धावांचा पाठलाग करताना संघ क्रमांक 4 वर. डीजे वाजव. धन्यवाद डीजे. अलंकार तांडेल याला सुवर्ण संधी आहे, तसंच कांचन तांडेल देखील सुवर्ण संधी आहे. जर पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला तर 1000 रुपये योगेश टेंडे यांच्याकडून, आणि जर अलंकार तांडेल यांनी पहिल्याच चेंडूवर कांचन तांडेल याचा त्रिफला उडवला तर त्याला देखील 1000 रुपये. अमित तांडेल शतरक्षण, बघूया दुसरं शतक देतोय अलंकार तांडेल. एक अनुभवी असा गोलंदाज अलंकार तांडेल, समोर फलंदाज डावखोरा फलंदाज कांचन तांडेल. जितेश म्हात्रे संघाचा कर्णधार खवैया, 50 धावांचा मास्टर पाठलाग. चे प्रोप्रायटर जितेश म्हात्रे. 50 धावांचा पाठलाग करताना संघ पडला 4 वर. पहिला षटक टाकला होता किशोर पाटील. सुंदर चेंडू टाकला, अचूक टप्प्याची गोलंदाजी केली होती. 2 गडी बाद केले होते, फक्त 4 धाव संख्या दिल्या होत्या. पॉवर शतक घेऊन आला होता किशोर पाटील. आता मात्र दुसरं शतक अलंकार तांडेल याच्या हातात. पहिला चेंडू, सुंदर चेंडू धीरज तांडेल शतरक्षण. 1 धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, 2 धाव पूर्ण केली. 2 धाव काय रोखू शकत नाही. दोन्ही फलंदाज 2 धावाने खातं खोललं कांचन तांडेने स्वतःच, आणि संघ क्रमांक 6 वर. फुटूच बघायचा चेंडू, सुंदर चेंडू झेलू नाही शक्यता. ओमकार तांडेल कुठलाही प्रयत्न केला नाही, पायाने अडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हा चौकार. जर हाताने अडवायचा प्रयत्न केला असता ओमकार तांडेल याने तर चेंडू अडला असता, परंतु कुठलाही प्रयत्न केला नव्हता आणि 2 नेंगातून चेंडू गेला चौकार. संघ क्रमांक 10 वर. या पुढचा सुंदर चेंडू त्यावर खेळू काढला. नितीन तांडेल धावतोय. नितीन तांडेल धाव धाव, आणि हा बघता बघता चौकार. या चौकाने संघाला पोहोचवलं. 14 वर. जागेवरच धावत होता नितीन तांडेल. जर उडी मारली असती नितीन तांडेल याने तर चेंडू आडला असता, परंतु कुठलाही प्रयत्न नाही, जागेवरच धावत होता हा नितीन तांडेल, आणि चौकार गेला. आणि चौकाने संघाच्या संख्या 14 वर. कुलदेवत चषक 2017 ही लाईव्ह दाखवण्यात येते. साईड आहे MTC महाराष्ट्र टेनिस क्रिकेट.com वर ही लाईव्ह आहे. आपण घर बसल्यास देखील ही स्पर्धा पाहू शकता. अभय आणि 1 धाव काय रोखू शकत नाही. 1 धावाने संघ संख्या 15 वर. 50 धावांचा पाठलाग करणार, 2 गडी बाद. 15 दुसरा तक चालू असताना अलंकार तांडेलच्या कोट्यात. बघूया काही चेंडू शिल्लक आहे. अलंकार तांडेलची सुंदर फलंदाजी केली होती. 37 धावांची खेळी केली होती अलंकार तांडेलने, आणि शॉर्ट फिल्ड प्रकारचा चेंडू पूर्णपणे भूषण याला गडवून टाकलं. या अलंकार तांडेल याने शॉर्ट फिल्ड प्रकारचा चेंडू स्लो डिलिव्हरी केली होती, परंतु चेंडू काही बॅटच्या पेटात आला नाही. निर्धाव चेंडू, सुंदर एक्सप्रेशन पाहायला मिळत आहे लहू पाटील याच्याकडनं. एक अनुभवी असा खेळाडू लहू पाटील. आणि पंचांचा वाईटचा इशारा. धावत वर संघ क्रमांक 18 वर, 16 वर. अजून पण 34 धावांची गरज. आणि षटकार पॅकर का प्लेयर. आणि या षटकाने संघाला पोहोचवला 22.
धन्यवाद डीजे. येणारा आगामी सामना भोईर परिवार आपण नाणेफेकी जिंकलात. आपला जो काही निर्णय असेल तो त्वरित मैदानात आपला कळवायचा आहे. धनेश कडू दिसत नाही. धनेश कडू गेला. आज त्याचा मान आहे. पहिली होली आहे त्याची. ताजी. कडू याची ताजी होली. संघटन 22 वर शेवटचे शतक घेऊन येतोय धीरज तांडेल. 6 चेंडू 28 धावांची गरज. काय होईल सांगू शकत नाही. क्रिकेट आहे, काय पण होऊ शकते. पहिला चेंडू कांचन तांडेला सुंदर चेंडू. थोडं चकवलं कांचन तांडेला या धीरज तांडेलाने आणि एक धाव करू शकत नाही. एक धाव समाधान. एक धावने संघाची संख्या 23. 2 गडी बाद. कॅच भरपूर महागात पडला पण टंडेल. कॅच जर पकडला असतं तर एवढा स्कोर उभा झाला नसता. 30 पण नसते झाल्या. आता सुंदर चेंडू त्याने खेळून काढला बुशार. जितेश. जितेश शतरक्षण सुंदर शतरक्षण पाहायला मिळते जितेश तांडेल याच्याकडनं. आणि धनेश कडू आलेला आहे. शब्दाने कडू धनेश कडू आलेला आहे. कडू फॅमिलीचा ड्रेसिंग मधून धनेश. केला त्याला होता माफी आहे, त्याला माफी आहे. आज त्याने शूज नाही घातले तरी चालतील, खेळू शकतो. इथं आम्हाला विचारतो तर आम्हाला मला होता घेतील का. घेतील तुला घेतील. बोलवतात. गाणं घेणार तुला. सुंदर चेंडू आणि पंचाचा व्हाईटचा इशारा. आव्हान संघाच्या धावसंख्या 25 वर. खेळण्यासाठी आलेला दिसतोय या धनेश कडू. कपडे घेऊन आला तो आज. कपडे घेऊन आलाय. वॉटर ब्रश आलेला आहे तो आता. चालला जग्गा खुश धनेश जग्गा कडू खुश. पाहून. बघूया सुंदर चेंडू मारायचा होता. चेंडू कांचन तांडेला बेटा बेटा चेंडू आला नाही. भोंगे आणलेले आहेत. भोंगे एक धाव करू शकत नाही. भोंगे आणलेले आहेत. अभय जितू एक धाव पूर्ण केली. एक धावने संघाची संख्या 26. लॉस ऑफ 2 विकेट इन प्रोग्रेस. बघूया चालू असलेला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी जबरदस्त सामना. तांडेल कुटुंब कांचन तांडेल विरुद्ध तांडेल कुटुंब अलंकार तांडेल. एका साईडला कांचन तांडेल तर एका साईडला अलंकार तांडेल. सुंदर चेंडू उडी मारून मारायचा प्रयत्न केला भूषण तांडेल. पंचांचा नो बॉलचा इशारा. +1 अशा या 2 धावा. या 2 धावाने संघ संख्या 28. फ्री चेंडू आहे का. फ्री चेंडू. चेंडू फ्री. पंच निलेश मात्र यांना काय कळून यायला लागतं. जाग करायला लागतोय. आणि फ्री चेंडू. सुंदर शतक पाहायला मिळतंय. वॉरी बिल्डर साजेश तांडेल याच्याकडनं 3 धावा वाचवले या साजेश तांडेल याने. आणि एक धाव पूर्ण केली. एक धावने संघ 29. साई भोईर आपला जो निर्णय असेल तो त्वरित मैदानावर सांगायचा आहे. बघूया पुढचा चेंडू धीरज तांडेल याचा टाकण्यासाठी तयार. खेळेल भूषण. एक षटकाच्या सहाय्याने खेळतो. आणि बाद. त्रिफलाची दांडी गोल. चले जाव. आणि भूषण बाद होतोय. नवीन फलंदाज अजय. बाई चंद्रा काय तुमच्या देवानच आहे का बाई. साई भोईर. धन्यवाद डीजे. साई भोईर कर्णधार. क्षेत्ररक्षण की फलंदाजी. क्षेत्ररक्षण. कडू फॅमिलीने आपली सलामीची जोडी तयार ठेवायची आहे. वेळ घेऊ नका. सुंदर चेंडू आणि जवळ अलंकार तांडेल. मॅन ऑफ द मॅच गोज टू अलंकार तांडेल. जय मल्ला चषक कुलदैवत मॅन ऑफ द मॅच अलंकार तांडेल. आणि किशोर पाटील यांनी आपला पारितोषिक घेऊन जायचंय. झेल सोडल्यानंतर पूर्णपणे महाग पडलं या कांचन तांडेल या संघाला. नितेश भोईर. आणि तांडेल कुटुंब अलंकार तांडेल संघ विजयी होतोय. हार्दिक अभिनंदन. नितीन तांडेल यांचं हार्दिक अभिनंदन. एकही चेंडू या सामन्याचा सामनावीर म्हणून अलंकार तांडेल यांना दत्ताराम तांडेल यांच्या हस्ते देण्यात येत आहे.
तुम्हाला या नियोजन याच्याबद्दल? नियोजन तर अति उत्कृष्ट दर्जाचं केलेलं आहे. माईक जवळदार. तसेच